आणि यानंतरची बातमी आहे राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधीच महाविकास आघाडीतला तिढा सुटत नाहीये, कारण 3 पक्ष आहेत, जागा 1 आहे। त्यामुळे ती एक जागा कोण लढवणार हे स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे ठाकरे गटात प्रचंड स्पर्धा सुरू आहे। या पक्षातीलच किमान 5 ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे इच्छा बोलून दाखवल्याचं समजते। बघूयात राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले इच्छुक नेते कोण आहेत। यातलं पहिलं नाव आहे प्रियंका चतुर्वेदी, ज्यांची जागा आता खाली होती, त्यामुळे त्या पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत। माजी खासदार राजन विचारे यांनाही राज्यसभेवर जायचंय। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे। याशिवाय राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छा असलेले आणखी 2 नेते म्हणजे माजी खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे। आणि राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांनी मात्र अजूनही मौनच बाळगलेलं आहे। राज्यसभेचा चेंडू पवारांनी महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकलाय। पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिलाय। शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये या बाबतीत चर्चा झाली आहे।